नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। कालपासून महाराष्ट्रात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची। या त्यांच्या भेटीनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया मात्र फारच आक्रमक होती। जणू काही मराठा समाजाने आता सुरेश धस यांच्यासाठी दार बंद केलंय की काय, असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। जेव्हा सुरेश धस यांनी सारवासारव करण्यासाठी काल रात्री पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी मी मनोज जरांगे यांना भेटेन, त्यांची समजूत काढेन, ते आमचं दैवत आहेत असं म्हणाले। पण त्यावर जरांगे यांनी चक्क हात जोडले आणि सुरेश धस यांनी माझी भेट घेऊ नये हेच यातून स्पष्ट केलं। एकंदरीतच मनोज जरांगे यांचं जे विधान आहे ते विधान अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणून मी या लाईव्हवर येतोय। कारण की ते असं म्हणालेत की धसांचं पितळ उघडं पडलं, बावनकुळेंमुळं चोर सापडला, मराठा समाज जागा झाला। थोडक्यात मनोज जरांगेंनी धुदू धुतलं आणि इतरांनीही कुटलं, अशी परिस्थिती आता सुरेश धस यांच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही। मुळातच या भेटीबद्दल संदिग्धता अशी निर्माण होतीये की एक भेट सांगायच्या नादात दुसरी भेट उजेडात आली। थोडक्यात दुसरी भेट घेतल्याचं सांगण्याच्या नादात पहिली भेट घेतल्याचं उजेडात आलं। पहिली भेट 15-20 दिवसांपूर्वी झाली असं धस यांनीही कबूल केलं। दुसरी भेट 2 दिवसांपूर्वी घेतली असं देखील धस यांनी कबूल केलं। पण सुरेश धस यांनी जी पहिली भेट घेतली ती 15-20 दिवसांपूर्वी घेतलेली असताना देखील महाराष्ट्राला ती कळाली ती केवळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे। आणि म्हणूनच मनोज जरांगे म्हणालेत की बरं झालं चोर सापडला, बावनकुळेंनी चोर सापडून दिला, त्यांना मार्क्स द्यायला पाहिजेत आणि यामुळे मराठा समाज जागा झाला। काल जी संध्याकाळपासून ते अगदी आतापर्यंत सुरेश धस यांच्या भेटीची चर्चा होण्यामागचं कारण एकच की सुरेश धस हे नेहमी कुणालाही भेटायला जाण्यापूर्वी मीडियाला, महाराष्ट्राच्या जनतेला सांगतात की मी अमुक तमुक ठिकाणी या वेळी या दिवशी जाणार आहे। तिकडे बावनकुळे मात्र आमची भेट जरी झाली असली तरी देखील त्या भेटीची तारीख आणि वार सांगण्याची आवश्यकता नाही असं म्हणून हात वर करतात। मग या सगळ्या प्रकरणामध्ये बावनकुळेंनी मध्यस्थी केली का, शिष्टाई केली का, हा मार्ग त्यांनीच शोधला का, का त्यांना त्यांच्याही आकांनी सांगितलं की आता यांची समेट घडवून आणा, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। आता आपण पहिल्या भेटी संदर्भात जरा चर्चा करूयात, जी 15-20 दिवसांपूर्वी झाली पण उघड झाली ती काल, तेही बावनकुळे यांच्यामुळे। कारण की धस सांगत होते 2 दिवसांपूर्वी मी मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे त्यांची भेट घेतली, यात गैर काय, हे सांगत होते ते 2 दिवसांपूर्वी त्यांनी भेट घेतलेल्या भेटीबद्दल। अर्थात 2 दिवसांपूर्वी घेतलेली भेट 2 दिवसांनी सांगण्यामागचं कारण काय होतं हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। पण याच भेटी संदर्भामध्ये जेव्हा बावनकुळे यांना विचारलं गेलं तेव्हा बावनकुळेंनी पहिल्या भेटीचे पत्ते उघड केले। बावनकुळेंना वाटलं मला पहिल्या भेटीबद्दलच विचारतायत, कारण की बावनकुळेंच्याच घरी पहिली भेट सुरेश धस, बावनकुळे आणि धनंजय मुंडे यांची झाली होती। आता त्या भेटीबद्दल जेव्हा धस यांना विचारण्यात आलं तेव्हा मात्र धस यांच्या डोक्यात प्रकाश पडला, अरे रे रे रे, पत्रकार मला पहिल्या भेटीबद्दल विचारतायत, त्यामुळे गल्लत झाली आहे। त्यामुळे बावनकुळेंकडून कदाचित पहिल्या भेटीबद्दल उत्तर दिली असतील, त्यांना दुसऱ्या भेटीबद्दल विचारण्यात आलं होतं। दुसरी भेट तर मी मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन घेतली होती आणि पहिली भेट तर मी बावनकुळेंच्या घरी गेलो होतो तेव्हा झाली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणांची उत्तरं, या भेटीची उत्तरं खरं तर अनुत्तरितच आहेत। पहिल्या भेटीबद्दल आपण बोलूयात। पहिली जी भेट बावनकुळेंची झाली सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दलची चर्चा करताना, तर बावनकुळेंच्या घरी ही पहिली भेट झाली हे तर दोघांनीही कबूल केलं। त्या भेटीमध्ये कोण कोण होतं, सुरेश धस, धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे, हेही या दोघांनी कबूल केलं। बावनकुळेंनी धस यांना जेवायला बोलावलं होतं। आता त्याच वेळी बावनकुळेंनी धनंजय मुंडे यांना देखील जेवायला बोलावलं होतं।
याचा अर्थ एकीकडे सुरेश धस म्हणतायत की मेरे पास मेरे फडणवीस है, याचाच अर्थ जे सुरेश धस धनंजय मुंडे यांच्याविषयीची सगळी प्रकरणं बाहेर काढतात गेली 2 महिने, त्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे हे तर याच्यातून सिद्ध होतं. आणि म्हणून तर ते आष्टीतल्या भर कार्यक्रमामध्ये मेरे पास मेरे फडणवीस है, फडणवीस बाहुबली है, अशी सगळी वाक्य बोलतात. म्हणजेच फडणवीसांचा त्यांना पाठिंबा आहे याच्यातून तर क्लिअर झालं. मग फडणवीसांचा सुरेश धस यांना धनंजय मुंडे प्रकरणामध्ये पाठिंबा असताना देखील बावनकुळे मध्यस्थी कशी काय करू शकते? पण तरी देखील बावनकुळेंनी मध्यस्थी केली, याचाच अर्थ पुन्हा एकदा सूत्र फिरली की आता हे जास्त ताणायला नको. बावनकुळेंनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तेही आपल्या घरी. अर्थात हे त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं नसेल का, मुख्यमंत्र्यांना सांगितलं नसेल का? निश्चितच सांगितलं असणार आहे. ते भले भाजप प्रदेशाध्यक्ष असले तरी देखील मुख्यमंत्र्यांना त्यांनी या संदर्भात नक्कीच सांगितलं असणार. आता ती जी भेट झाली त्यावेळी बावनकुळेंच्या घरी सुरेश धस पोचले. जेवणाचं आमंत्रण होतं, त्या ठिकाणी ते गेले. ते अँटी चेंबरमध्ये बसले होते. त्यावेळी इकडे बावनकुळे काही इतरांना भेटत होते. आता प्रदेशाध्यक्ष त्यामुळे त्यांना इतर समर्थक कार्यकर्ते भेटायला येणार. त्याच दरम्यान त्या ठिकाणी धनंजय मुंडे देखील आले. आता सुरेश धस यांनी अगदी मला जणू काही याच्यातलं माहीतच नव्हतं असं म्हणून हात वर केले आणि सांगितलं की मला माहीतच नव्हतं की त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना देखील बोलावण्यात आलंय. आणि धनंजय मुंडेंनी देखील असं म्हणायला काही हरकत नाही की मला माहीतच नाही की या ठिकाणी बावनकुळेंच्या घरी आधीपासूनच सुरेश धस येऊन बसलेले आहेत. अर्थात या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या कार्यालयाने तर आमची अशी कुठलीही भेट झाली नाही धस आणि मुंडेंची, असं म्हणूनच या विषयाला फाटा मारला. आता बावनकुळेंनी या दोघांनाही जेवायला बोलवलं. जेवण हे निमित्त होतं. कारण काय होतं तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. यांच्यात समेट घडवून आणणं, यांच्यातले मतभेद दूर करणं, थोडक्यात मिटवणं. आता बावनकुळे असं म्हणतात की आमची भेट 4 तास झाली. धस म्हणतात आमची भेट अर्धा तास झाली. खरं तर धस यांनी ही जी पहिली भेट आहे ही महाराष्ट्राला सांगितलीच नव्हती. ती गुलदस्त्यातच होती. 15-20 दिवस उलटून सुद्धा आता ती डीपीडीसीच्या म्हणजे बीडची जी डीपीडीसीची मीटिंग होती त्याच्या आधी झाली का त्याच्यानंतर झाली हे अजून नीट कळालेलं नाहीये. त्यामुळे त्या पहिल्या भेटीबद्दल बावनकुळे म्हणतात ही भेट 4 तासांची होती. धस म्हणतात ही भेट अर्ध्या तासाची होती. त्या ठिकाणी मला विचारण्यात आलं. धनंजय मुंडे म्हणाले माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. मग सुरेश धस म्हणाले की तुमचा काही संबंध नसेल तर तपासात निष्पन्न होईल. संतोष देशमुख प्रकरणात मात्र आम्ही जे काही लावून धरले ते लावून धरणार. मग बावनकुळे म्हणाले की मिटवतं या. त्यावर मी म्हणालो की मिटणार नाही असं मी म्हणालो. धनंजय मुंडे तेथून निघून गेले. मी त्या ठिकाणी जेवण केलं. आता असं स्वतः धस यांनी सांगितलेलं आहे. आता प्रश्न हा उरतो की बावनकुळे यांच्या घरी 4 तासांची भेट झाली असं बावनकुळे म्हणतात. सुरेश धस म्हणतात फक्त अर्धा तास भेटलो. ज्यासाठी तर तुम्हाला असं म्हणायचं की 3.5 तास फक्त बावनकुळे आणि धस म्हणजे तुम्ही दोघांनी चर्चा केली, अर्धा तास तुम्ही तिघांनी मिळून चर्चा केली. तर या चर्चेचं फलित काय झालं तर बावनकुळेंनी असं म्हटलं की यांच्यामध्ये मतभेद आहेत, मनभेद नाही, ते दूर होतील. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. धनंजय मुंडेंसोबत देखील आम्ही एकमेकांनी एका पक्षात असताना काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं बावनकुळेंनी या विषयावर प्रकाश टाकला. आता धस यांनी दुसऱ्या भेटीबद्दल जे सांगितलं त्या संदर्भात आपण बोलूया. दुसरी भेट मुंडेंच्या घरी झाली. काय घडलं होतं? आदल्या रात्री मंत्री भरणे मामांनी धनंजय मुंडेंना ऍडमिट केलं. मग मात्र हे मला कळाल्यानंतर मी त्यांना मुंडेंना घरी भेटायला गेलो. कशाला? तर त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायची होती आणि या संदर्भात काही गैर नाहीये म्हणून मी भेटायला गेलो. भेटलो. त्याने एवढे म्हटलं घरी कशाला आराम करताय, उपचार घ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, अशी आमची चर्चा झाली. आता एवढी तुम्हाला दयामाया ऑपरेशन झालं म्हणून उत्पन्न झाली तर मी मान्य करेन. पण ऑपरेशन पूर्वी तुम्ही 15 ते 20 दिवसांपूर्वी जी भेट घेतली होती त्यावेळी तर धनंजय मुंडेंची कुठलंच ऑपरेशन झालं नव्हतं. त्यावेळी तुम्ही भेट का घेतली होती? ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांना धीर देण्यासाठी तुम्ही गेला होतात. नेमकं काय होतं? याचा अर्थ तुम्हाला जर हे माहीत होतं की चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी धनंजय मुंडे देखील येणार आहेत, हे पहिले एकतर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, किंवा ते अचानक आले तर तुम्ही तिथं न थांबता उठून जायला पाहिजे. मिटवा मिटवीचा विषय येतोच कुठे, चर्चेचा विषय येतोच कुठे? कारण तुम्ही गेली 2 महिने जी महाराष्ट्रात चर्चा करण्यासाठी जे काही संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं ते प्रकरणच या ठिकाणी पूर्णपणे बाजूला टाकलं.
हेच या सगळ्या गोष्टीतून क्लिअर होतं. आता प्रश्न हाच उपस्थित राहतो की या सगळ्या गोष्टींनंतर जेव्हा तुमच्या 2 भेटी उजागर झाल्या, 2 भेटी बाहेर आल्या, ज्या दोन्ही भेटी तुम्ही स्वतःहून मीडियाला सांगितल्या नाहीत, अर्थात पहिली भेट तर तुम्ही सांगितलीच नव्हती, दुसरी भेट तुम्ही 2 दिवसांनी सांगितली. त्यामुळं आता प्रश्न हा उरतो की जेव्हा तुमच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात झाली, तेव्हा मात्र मग तुम्ही सर्वासर्व घेऊन या दोन्ही भेटींची पहिल्यांदा तुम्हाला हेही क्लिअर झालं नव्हतं की बावनकुळे नेमकं असं का म्हणाले, म्हणतो तुम्ही सारखं मीडियाला म्हणत होता ते बावनकुळेंनाच विचारा, बावनकुळेंनाच विचारा, बावनकुळेंनाच विचारा. पण जेव्हा तुम्हाला कळलं की पत्रकार तर असं म्हणतायत की त्यावेळी धनंजय मुंडे कधी आले, त्यावेळी तुमच्या लक्षात आलं अरे बापरे, बावनकुळेंनी दुसऱ्या भेटीबद्दल सांगितले, पहिल्या भेटीबद्दल सांगितलेलं दिसतंय. आता तो विषय आपण क्लिअर करायला पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही पहिल्या भेटीबद्दल सांगायला लागला. बावनकुळे पहिल्या भेटीबद्दल सांगत होते, तुम्ही दुसऱ्या भेटीबद्दल सांगत होतात. बावनकुळेंमुळे पहिली भेट तुमची कळाली, दुसरी भेट तुम्ही सांगितलीत, पण दुसऱ्या भेटीमुळं बावनकुळेंना पहिल्या भेटीचं देखील उत्तर द्यावं लागलं. आता यानंतर सगळ्यांनी टीका केली, अगदी अंजली दमानियांपासून ते जितेंद्र आव्हाडांपर्यंत सगळे तुमच्यावर तुटून पडले. अर्थात ते टीका होणं साहजिक होतं, कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही जी बाजू लावून धरली होती ती बाजूच नेमकी कमकुवत करण्याचा प्रयत्न केलात. आतापर्यंत ज्या धनंजय मुंडेंवर तुम्ही घोटाळ्यांचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच धनंजय मुंडेंना तुम्ही लपून छपून का होईना आपण भेटून आलात, नंतर 2 दिवसांनी उघड केलं, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही केलं. या सगळ्या भेटीनंतर मात्र मनोज जरांगे यांना जेव्हा कालपासून मीडिया या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया विचारायला गेली, तेव्हा मात्र मनोज जरांगे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आक्रमक होताना दिसले. इतरांनी तर तुम्हाला कुटलंच, पण मनोज जरांगेने तर तुम्हाला धुधू धुतलं. कारण की जरांगे तर स्पष्टच म्हणाले की दसांचं पितळ उघडं पडलं, चोर डाकू उचक्के याही पेक्षा दसांची ही प्रवृत्ती वाईट आहे. मराठा समाजाचा विश्वासघात केलात, मराठा समाजाला तुम्ही धोका दिलात, संतोष देशमुख कुटुंबियाला धोका दिलात. आणि यापुढे संतोष देशमुख प्रकरणाच्या जर आता या सगळ्या घडामोडींमध्ये जर हे प्रकरण मागे पडलं किंवा त्यात आरोपींना मोकळीक मिळाली तर संतोष देशमुख कुटुंबियांचा तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल, इथपर्यंत मनोज जरांगे बोलायला कमी पडले नाहीत. शिवाय मनोज जरांगेंनी हेही सांगितलं असे आमदार किती येतात आणि किती जातात काही फरक पडत नाही, सुरेश धस बाजूला झाले म्हणून मी हा पट्ट्या आहे ना इथं, मी हे प्रकरण ढसास लावणार, मी हे प्रकरण कायम शेवटपर्यंत लावून धरणार, न्याय मिळवून देणार. त्यामुळं मध्ये जी एक वावडं उठलं होतं की कुठेतरी मनोज जरांगेंना साईडलाईन करून सुरेश धस यांच्या हातात मराठा समाजाची सगळी धुरा द्यायची असं कुठंतरी वरच्या पातळीवर सुरू आहे, त्यात देखील आता ठिणगी पडली आणि शेवटी मनोज जरांगेंच्याच बाजूने समाज उभा राहील हे यातून दिसून आलं. कारण मनोज जरांगेंनी आतापर्यंत जी काही उपोषणं केली, जी काही आंदोलनं केली, ती सगळी उघड समोर, माध्यमांसमोर, मीडिया समोर, लोकांसमोर केली. त्यांनी कुठे बंद कांबरे आड आणखी गुप्तगुप भेटी लपून छपून असले काही उद्योग केले नाहीत. उलट ते स्वतःहून आपण पाहिलेले आहेत की प्रत्येक वेळी मनोज जरांगे मीडिया बोलून जे काय असेल ते बोलायचे. शिष्टमंडळ जरी आली मंत्रिमंडळातली तरी मीडिया समोर, निवृत्त न्यायाधीश आले मीडिया समोर, पत्रकारांसमोर जे काय असेल ते खुलं त्यांनी केलं. त्यामुळे मनोज जरांगेंवर विश्वास मराठा समाजाचा बसला आणि आता तर तो आणखी वृद्धिंगत झाला असं म्हणायला हरकत नाही. सुरेश धस तुम्ही जरांगेंची जागा घेऊ शकत नाहीत हे याच्यातून क्लिअर झालं. ज्यांची कोणाची इच्छा होती की तुम्ही त्यांची जागा घ्याल ते आता शक्य नाहीये, कारण की मनोज जरांगे ना साईडलाईन तुम्ही करू शकत नाही. मनोज जरांगेंना याआधी तुमच्याबद्दल 2दा शंका आली. पहिली शंका होती बीडच्या मोर्चामध्ये सत्ताधारी कसे. त्याच वेळी मनोज जरांगेंना शंका आली होती, तेव्हा त्यांनी वाक्य पण उच्चारलं होतं की जोपर्यंत मराठा आमदार आपल्या बाजूने आहेत, संतोष देशमुख प्रकरण लावून धरतायत, तोपर्यंत त्यांच्यासाठी वाटेल ते करायचं. इव्हन काल तर त्यांनी अक्षरशः तुम्हाला कशी इतरांनी मदत केली, विविध समाजातल्या माणसांनी, मराठा समाजातल्या माणसांनी स्पेशली, हे देखील त्यांनी बोलून दाखवलं. 350 तर पोरं अशी आहेत असं ते म्हणाले, ज्यांनी तुम्हाला बघितलं सुद्धा नव्हतं तरी त्यांनी जीवाचं रान केलं 73 गावांमध्ये जाऊन आणि तुम्हाला लीड मिळवून दिलं, तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आज त्यांची अवस्था काय झाली असेल. आणि दुसरी शंका त्यांना आली ती आष्टीत जेव्हा मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरलं तरी देखील मनोज जरांगे शांत बसले. पण काल मनोज जरांगेंनी अक्षरशः तुम्हाला धुतू धुतलं. तुमची जी डायलॉग बाजी, पिक्चर, तमाशातल्या गवळणी काय काय सगळं काढलं त्यांनी. क्या माणूस फक्त पिक्चरच बघतो का, याला जुने पण पिक्चर माहिती, याला नवीन पण पिक्चर माहिती, दुसरं डायलॉग बाजीशिवाय दुसरं काही बोलतच नाही हा माणूस, एवढं सगळं त्यांनी अक्षरशः तुमचं काढलं. इतरांनी तर कुठलं तुम्हाला, अंजली दमानियांनी, जितेंद्र आव्हाडांनी, तृप्ती देसाईंनी, आणखी सुषमा अंधारेंनी तर अक्षरशः गंगाधर ही शक्तिमान आहे असं म्हणून शिक्कामोर्तब केलं.
आता हे एवढं सगळं घडल्यानंतर बावनकुळेंना मध्यस्थी करावीशी का वाटली? का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, बीडमध्ये तुमची ताकद तुम्हाला भाजपाला वाढवायची आहे म्हणून, मराठवाडा पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा भाजपची ताकद उभी करायची आहे म्हणून? या सगळ्या मागची गणितं काय आहेत? तिथं राष्ट्रवादीला पूर्णपणे साईडलाईन करून भाजपाला कसं पुढे आणता येईल यासाठी प्रयत्न करायचे तुम्हाला. म्हणजे थोडक्यात भाजपनं देखील तुमचाच वापर केलेला आहे. तुमच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बिचारा त्या कुटुंबियाच्या खांद्यावर बंदूक ठेवलीत आणि तिकडे वाल्मिक कराडवर तुम्ही गोळी मारण्याचा प्रयत्न केलात. तिकडे मुंडेंना साईडलाईन करण्यासाठी भाजपनं तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली. पण या सगळ्या प्रकरणामुळे उजेडात आलात तुम्ही, उघडं पडलात तुम्ही, पितळ तुमचं उघडं पडलं. म्हणून तर स्वतः मनोज जरांगे म्हणालेत की धन्यवाद बावनकुळे, तुम्हाला मार्क्स द्यायला पाहिजे, तुमच्यामुळं खरा चोर सापडला आणि समाज जागा झाला. आता यापुढे तरी समाजाला कळेल की आपण कुणावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि कुणाला नको. त्यामुळे सुरेश धस, तुम्ही जे काही केलं किंवा तुम्ही जी बाजू मांडली स्वतःची, ती बाजू मांडताना सुद्धा तुम्ही निष्क्रिय ठरलात. कारण की तुमचा काळा ठिक्कर पडलेला चेहरा हेच सांगत होता. याच्या आधी जसं तुम्ही अगदी डायलॉग बाजी करत, हसत, खांदे उडवत, खिदळत जे काही तुमची आत्तापर्यंतची विधानं करत होतात ती विधानं इथं कुठंच पाहायला मिळाली नाहीत. तुमची बॉडी लँग्वेजच सांगत होती की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कात्रीत सापडलाय. त्यामुळे आता ज्यांची बाजू म्हणजे अक्षरशः मनोज जरांगे म्हणाले ते काय कोमात होते का तर तुम्ही त्यांना भेटायला गेलाय? मुंडे शेवटच्या घटका मोजत होते का असं जरांगे म्हणाले की त्यामुळे तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात का? असं घडलं काय होतं त्यांची भेट घ्यायची आणि तुम्ही त्यांची भेट घेतली? तिथंच क्लिअर झालं की तुम्हाला किती दयामाया आहे त्यांच्याबद्दल, तुम्हाला किती कळवळा आहे. मग एवढी जर दयामाया त्यांच्या बाबत होती तर कशाला डीपीडीसी, पीक विमा आणि जे बाकीचे घोटाळे बाहेर काढायचे होते? कशाला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आकाचा आका देखील या प्रकरणात समोर येईल असं म्हणायचं होतं? या सगळ्या प्रकरणामध्ये हे क्लिअर झालंय सुरेश धस की तुम्ही तुमच्या भेटी लपवू शकल्या नाहीत आणि कधीतरी भविष्यात हे पितळ उघडं पडू शकतं. त्यापेक्षा कुठेतरी आता आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो म्हणून सहानुभूती कुठेतरी मिळेल आपल्याला, पण ती सहानुभूती दाखवायला गेलात आणि पहिली भेटच तुमची उजेडात आली. ज्या भेटीवेळी सहानुभूतीचा काही संबंधच नव्हता, ती भेट सेटिंगसाठी होती, समेटासाठी होती. म्हणून तर मी काल म्हटलं होतं की मुंडेंच्या डोळ्यात समेटाचे ड्रॉप, संतोष देशमुख प्रकरणाला धसांकडून फुलस्टॉप, असंच कदाचित भविष्यात चित्र दिसेल. पण फुलस्टॉप तुम्ही द्याल, महाराष्ट्रातली जनता याला फुलस्टॉप देणार नाही. महाराष्ट्रातली जनता मनोज जरांगेंसारख्या आंदोलक, अंजली दमनियांसारख्या कार्यकर्त्या, हे विरोधक सगळेजण संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांशी शेवटपर्यंत पाठीशी आहेत. तुम्ही या लढाईत असाल काय नसाल काय काही फरक पडत नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.